तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेलच्या बाजारपेठेत अखेर पालिकेचा झाडू फिरला। प्रभाग अधिकारी रुपाली मानेंचा तडाखा, पण वसुली बहादर जावेद बागवानचा नियोजित धंदा आता कोणाच्या गळ्यात पडणार? चला, अखेर एकदाचा पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला। ज्या रस्त्यावर वर्षानुवर्षे अनधिकृत हातगाड्यांचे साम्राज्य असे काही पसरले होते की तिथून चालणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतण्यासारखेच होते। सकाळी सकाळी खरेदीसाठी येणाऱ्या अबालवृद्धांना, महिलांना आणि भाजीपाल्याची वाहने घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना या रस्त्यावर रोज नरकयातना अनुभवायला मिळत होत्या। पण म्हणतात ना, देर आये दुरुस्त आये। प्रभाग अधिकारी रुपाली माने यांनी आज आपला रुद्रावतार धारण केला आणि त्या रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्यांचे साम्राज्य एका झटक्यात भुईसपाट केले। गाड्या तर गेल्याच, पण सोबतीला त्यांचा मालही पालिकेच्या गाडीत जमा झाला। केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचा पाठपुरावा। या अनधिकृत साम्राज्याविरोधात केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी गेली अनेक वर्षे तक्रारींचे रणशिंग फुंकले होते, पण पालिकेचा सुस्त कारभार तो काय विचारता? पूर्वीची कारवाई कशी असायची? आज आली पालिकेची गाडी की उद्या पुन्हा त्याच जागी हातगाडी? हा गाड्यांचा आणि पालिकेचा लपंडाव पनवेलकरांनी वर्षानुवर्षे पाहिला आहे। 2000चा मलिदा कोणाच्या घशात? आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गोड आणि रंजक गोम पुढे आली आहे। या रस्त्यावर हातगाडी लावण्यासाठी जावेद बागवान नावाचा एक महाभाग प्रत्येक गाडीवाल्याकडून दरमहा तब्बल 2000 रुपयांची दामदुपटी वसूल करत होता अशी चर्चा आहे। आता हा गोळा होणारा लाखांचा मलिदा एकटा जावेदच पचवत होता की पालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही पांढरपेशा कर्मचाऱ्यांचे खिसेही यामुळे गरम होत होते? हा खरा संशोधनाचा आणि सीआयडी चौकशीचा विषय आहे। आज या कारवाईमुळे गरिबांच्या नावावर मलिदा लाटणाऱ्या या वसुली बहाद्दरांचे धाबे दणाणले नसतील तरच नवल। कारवाई कायमस्वरूपी की नेहमीसारखी एकदिवसीय? रुपाली माने यांनी केलेल्या या धडक कारवाईचे पनवेलच्या त्रस्त नागरिकांनी मनापासून स्वागत केले आहे। रस्ता मोकळा झाला, आता श्वास घेता येतोय हे खरे। विचारायचे झाले तर, हे ताई, ही तुमची मर्दुमकी आजची एक दिवसाची टूर ठरते की हा रस्ता कायमचा मोकळा राहतो? हाच खरा कळीचा प्रश्न आहे। आज तर पालिकेने हातगाड्या उचलल्या, पण उद्या पुन्हा तिथे जावेद बागवानच्या आशीर्वादाने गाड्या लागल्या तर पालिकेच्या या कारवाईची केवळ हसे होईल। त्यामुळे पनवेलकर आता डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत की रुपाली माने यांचे हे सफाई अभियान कायमस्वरूपी चालते की नेहमीप्रमाणे आली वरात आणि गेली वरात असा प्रकार ठरतो। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।